6 बॉल 9 धावा हे इक्वेशन आहे या पहिल्या मॅच मधलं जिंकण्यासाठी साई स्पोर्ट्स कदमपाडा या संघाला, जिथे 2 ओव्हरमध्ये असं वाटलं की पूर्णपणे या मॅच मध्ये पकड मजबूत केली आहे सायले संघाला, परंतु जसा तिसरा ओव्हर झाला तसं आम्ही इथून सांगितलं देखील होतं की हा निर्णायक ओव्हर, डिसाइडिंग ओव्हर, तिथे पूर्णपणे जर आपण पाहिलं तर बॅटिंग आदेशची चांगली राहिली, त्याचबरोबरीनं दर्शन कदमच्या बॅटमधून मोठे फटके आपण पाहिलेत. आणि इक्वेशन जर आपण पाहिलं 6 बॉल आणि 9 धावेचं शेवटच्या ओव्हरची जिम्मेदारी गोलंदाज हर्ष येत आहेत. हा नौका गोलंदाज आहे जिथे 9 धावा त्याला डिफेन्स करण्यासाठी आता कर्णधाराने जिम्मेदारी दिली आहे. तयार होतात हर्ष, स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर तयार दर्शन कदम. फुल लेनचा बॉल, गॅप शॉट सिलेक्शन, फटका चांगला खेळाडू होता त्या ठिकाणी. ओहो, इथे घडलंय काय मैदानाच्या आतमध्ये. इथे जर आपण पाहिलं तर इथे रनआउटची संधी देखील उपलब्ध झाली आहे. थर्ड अंपायर रेफर केला जातोय, सॉफ्ट सिग्नल आउट आहे. सो यस इट इज आउट. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. टर्निंग पॉइंटला खऱ्या अर्थानं विकेट गमावली आणि ती देखील रनआउटच्या स्वरूपामध्ये. दर्शन कदम गरज होती का हा देखील मोठा प्रश्न या ठिकाणी उपलब्ध झाला होता, परंतु जर आपण पाहिलं तर झेल सुटला त्या ठिकाणी. मनीष होते मिड विकेटला, त्यांच्याकडनं झेल सुटला, त्यानंतर रनआउटची संधी उपलब्ध झाली. संधीचं सोनं केलं आणि सिंगल प्लस विकेट देखील येताना आपल्याला पाहायला मिळते. या टीमची टोटल जर आपण पाहिली तर आतापर्यंत धावा आहे स्कोर कार्डवरती 37. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये अजूनही 8 धाव्यांची गरज. सुरुवात चांगली झाली आहे. गोलंदाज हर्षला आपण पाहताय. सूरज येतात, नवीन बॅटर सूरज पडवल हा फलंदाज दाखल झाला मैदानाच्या आतमध्ये. 5 बॉल 8 धावेची गरज. हर्ष मनोबल वाढलं या गोलंदाजाचं. हर्ष हा बॉल वेगवान, छोटा पटाका बडा धमाका आपण पाहतोय. अतिशय कमी वयाचा हा खेळाडू, परंतु गोलंदाजी काय करतोय मैदानाच्या आतमध्ये. इथे 9 धावा डिफेन्स करायच्या. पहिला बॉल वरती सिंगल प्लस विकेट आली. नवीन बॅटरला समोर पाहिला गोलंदाज हर्षनं, आणि हा बॉल जर आपण पाहिला तर वेगानं फेकलाय. गुड लेंथ वरनं स्पॉट झाला. त्यानंतर जर आपण पाहिलं तर एक्स्ट्री रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. हा डॉट बॉल आलाय. मॅच मध्ये रंगत वाढली. या हारचा फुल लेनचा बॉल बॅक टू द बॉलर, समोरच्या दिशेने फोर्स केला वाईड डिश लॉंग ऑनला. खेळाडू आहे त्या ठिकाणी अवेलेबल. एकच धाव येताना आपल्याला पाहायला मिळते. या गुड बॉलिंग. 3 बॉल आतापर्यंत चांगले फेकले, जिथे जर आपण पाहिलं तर 2च धावा आल्यात. आणि इथून जर आपण पाहिलं तर 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये अजूनही गरज आहे ती 7 धावेची. निर्णायक बॉल. हारचा हा बॉल इथे जर आपण पाहिलं तर मिस टायमिंग आहे. खेळाडू येत आहेत बॉल वरती. ओहो, मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं आता मन जिंकतो हा गोलंदाज. नाव आहे हर्ष. ओहो, 17 वर्षाचा हा नौका गोलंदाज, जिथे आपण जर पाहिलं तर कमालीची गोलंदाजी पेश करतोय. आपल्या संघासाठी जिम्मेदारी दिली. विश्वास होता कर्णधाराचा, जिथे त्यांना 4 बॉल फेकलेत आणि 4 बॉल मध्ये आतापर्यंत गोलंदाजी कमालीची पाहायला मिळते. या हारचा हा बॉल यॉर्कर. ओहो हो, व्हॉट अ फिल्डिंग, डायरेक्ट हिट. ओहो हो, काय गोलंदाजी पाहायला मिळते या गोलंदाजाकडनं, जिथे फॉलो थ्रू मध्ये कमालीचं क्षेत्ररक्षण झालं आणि त्यानंतर डायरेक्ट हिट फेकलाय. 5 बॉल त्याने फेकले, धावा दिल्या 3. मॅच मध्ये आता जर पाहिलं इक्वेशन आहे 1 बॉल मध्ये 6 धाव्यांची गरज. काय गोलंदाजी, तिथे 9 धावा जर आपण पाहिलं. हा 17 वर्षाचा गोलंदाज, नाव आहे हर्ष. 5 बॉल त्याने फेकले, धावा दिल्यात फक्त 3. शेवटच्या बॉल वरती आता 6 धाव्यांची गरज हा मॅच जिंकण्यासाठी. साई स्पोर्ट्स कदमपाडा खऱ्या अर्थानं जिथे
दर्शन कदम रनआउट झाला आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर पत्त्यांचा डाव जसा कोसलावा तसा डाव आता कोसळला टीम साई स्पोर्ट्स कदमपाड्याचा या मॅच मध्ये. काय गोलंदाजी केली या गोलंदाजानं, जिम्मेदारी दिली कर्णधारानं या नवख्या गोलंदाजावरती. 17 वर्षाचा हा गोलंदाज आणि मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं आपल्या गोलंदाजीनं आग ओकतोय. जिथे 1 बॉल 6 धाव्यांची गरज. शेवटचा बॉल आणि खऱ्या अर्थानं हा सामना इथे फिनिश झालाय. हा सामना जिंकलाय टीम सायले संघानं. वेल प्लेड बॉयज, हार्ड अँड टफ लक टीम साईड स्पोर्ट कदमपाडा. आणि या विजयाचं संपूर्ण जर आपण पाहिलं तर क्रेडिट जात आहे गोलंदाज हर्ष. काय खमालीची गोलंदाजी. यस डीजे. रोशन यांना विनंती आहे आपल्या शुभस्य मॅन ऑफ द मॅचचा आपण किताब देतो हर्ष या खेळाडूला. चला खापरी बी, जास्त विलंब करू नका, लगेच क्षेत्ररक्षण लावायचं. अभिनंदन टीम सायले, स्पेशली हर्ष आणि संपूर्ण टीम. चांगलं प्रदर्शन राहिलं हडलक टीम साई स्पोर्ट कदमपाडा. वेल प्लेड. नेक्स्ट मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा. सायले टीम कुठेही जायचं नाही, कारण यानंतर लगेच तुमचाच सामना आहे, तो 3 षटकांचा असेल. बी आणि त्यांच्या विपक्ष टीम आपल्याला पाहायला मिळेल. आम्ही दसईकर. 4 षटकांची लढत आणि 4 षटकांसाठी मॅक्झिमम पहिले 3 षटकांसाठी 15 मिनिटाचा वेळ आहे, याची नोंद घ्या. चला सलामीचे बॅटर, जास्त विलंब करू नका. संकुल आणि त्याच्या जोडीला मैदानामध्ये सूरज दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. टॉस जिंकला खापरी संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जो मात्र घेतलेला आहे. महत्वाचा सामना क्रमांक 2 मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सूरज आणि सूरजच्या जोडीला संकुल मैदानामध्ये दाखल आहे. एका बाजूला खापरी संघ, दुसऱ्या बाजूला दसई. टॉस जिंकत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय खापरी संघाने घेतलाय. चला जास्त विलंब करू नका, लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं ही विनंती.